जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। मंत्री मुश्रीफांना इचलकरंजीची जनता माफ करणार नाही। इनामचे निदर्शने, शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी। इचलकरंजी शहरासाठी सन 2020 साली मंजूर झालेल्या सोळकोड पाणी योजनेच्या अद्याप अंमलबजावणी न झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। त्यातूनच 27 मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात मंत्री हसन मुश्रीफ यांनी सदर योजना फिजिबल नसल्याचे वक्तव्य केल्यानंतर नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे। या वक्तव्याच्या निषेधार्थ इचलकरंजी नागरिक मंचने आज महात्मा गांधी पुतळा येथे जोरदार निदर्शने केली। पाणी आमच्या हक्काचे मजूर योजनेत खो घालणाऱ्या मंत्र्याचा धिक्कार। इचलकरंजी शहर पाणी योजनेचा 13 वर्षापासून फुटबॉल करत असल्याबाबत तसेच शहरातील अनियमित पाणी पुरवठ्याबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पर्याय नको, सोळकोड पाहिजे, तसेच मंजूर योजनेत खो घालणाऱ्या व भूमिका बदलणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफांना इचलकरंजीकर कधीच माफ करणार नाहीत। राजकीय हस्तक्षेपातून अधिकारी वर्गावर दबाव आणून नवनवीन मुद्दे उपस्थित करण्यात येत आहेत। सोळकोड योजना योग्य नव्हती तर मुश्रीफांनी सुरुवातीच्या काळात योजनेसाठी प्रयत्न का केले, तसेच पूर्व व्यवहारात अहवाल का दिला? 21/2/2024 च्या जिल्हाधिकारी यांच्या अहवालात सगळे मुद्दे इचलकरंजी शहराच्या बाजूने असताना नदीकाठच्या गावच्या सूचना व हरकती फेटाळल्या असून लगेच शासकीय अधिकारी कोणाच्या दबावात भूमिका बदलतात, त्यांचे गौड बंगाल काय, असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला। 15 तारखेच्या बैठकीत सोळकोड योजना अंमलबजावणीस परवानगी दिली नाही तर आंदोलन तीव्र करण्याबरोबरच शुद्ध व मुबलक पाणी पुरवठ्यासाठी वेळ प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। आंदोलनात प्रसाद कुलकर्णी, उमेश पाटील, शशांक भावस्कर, डॉक्टर सुप्रिया माने, सुषमा साळुंके, रुपाली माळी, अमित बियानी, सुनील बारवाडे, राजू कोन्नूर, उदयसिंह निंबाळकर, अरुण बांगड, संभाजी सूर्यवंशी, अमोल ढवळे, राम अडकी, बाळू भंडारी, दीपक काने, दीपक अग्रवाल, सुधीर मुचंडी, धनंजय सातपुते, अरुण हजारे, रवी बुगड, प्रकाश सुतार, उत्तम बुगड, विजय कांबळे, अनिल पोते, सतीश आमने, धनंजय सातपुते, रियाज कोतवाल, दीपक लाटणे, अमोल मोरे, अमित पटवा, पंकज कोळी, अरिहंत पटवा, राजेश बांगड, अभिजित पटवा उपस्थित होते। न्यूज चॅनल नेटवर्क सह पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, इचलकरंजी शहराला नियमित पाणी पुरवठा झालाच पाहिजे। इचलकरंजी शहराला नियमित पाणी पुरवठा झालाच पाहिजे। इचलकरंजी शहराला नियमित पाणी पुरवठा झालाच पाहिजे। कोण म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। धिक्कार असो, धिक्कार असो, असं